वसई विधानसभेच्या लोकप्रिय आमदार सौ स्नेहाताई दुबे पंडित यांच्या शुभ हस्ते अर्नाळा किल्ला प्रवासी जेट्टी परिसरातील महत्त्वपूर्ण रस्ते विकास कामांचे भव्य भूमिपूजन संपन्न. वसई विधानसभेतील अर्नाळा किल्ला प्रवासी जेट्टी परिसरात आज रविवार दिनांक 25 जानेवारी 2026 रोजी स्थानिक नागरिकांच्या दीर्घकालीन मागणीला प्रतिसाद देत महत्त्वपूर्ण रस्ते विकास कामांचे भूमिपूजन वसई विधानसभेच्या लोकप्रिय अभ्यासू व विकासाभिमुख आमदार सौ स्नेहाताई दुबे पंडित यांच्या शुभ हस्ते मोठ्या उत्साहात व जल्लोषात पार पडले. यामध्ये अर्नाळा किल्ला प्रवासी जेट्टी ते श्री कालिका माता मंदिर पोच रस्ता व तत्सम रस्त्यांचे मजबूतीकरण करणे, तसेच अर्नाळा किल्ला प्रवासी जेट्टी ते परशुराम म्हात्रे पोच रस्ता काँक्रिटीकरण करणे या दोन महत्त्वपूर्ण विकास कामांचा समावेश असून या कामांमुळे अर्नाळा परिसरातील स्थानिक नागरिक, व्यापारी, भाविक तसेच दरवर्षी मोठ्या संख्येने अर्नाळा किल्ल्यास भेट देणाऱ्या पर्यटकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या रस्त्यांच्या मजबूतीकरण व काँक्रिटीकरणामुळे परिसरातील वाहतूक व्यवस्था अधिक सुलभ, सुरक्षित व टिकाऊ होणार असून पावसाळ्यातील चिखल, धूळ, खड्डे यासारख्या समस्यांपासून नागरिकांची कायमची सुटका होणार आहे. तसेच पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या अर्नाळा किल्ल्याच्या विकासाला नवी दिशा मिळणार आहे. यावेळी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डचे डेप्युटी इंजिनियर श्री सुनील भांगरे, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर श्री पाटोळे, पोर्ट इन्स्पेक्टर श्री नवनीत निजाई, माजी जिल्हा अध्यक्ष व अर्नाळा ग्रामपंचायत सदस्य श्री महेंद्र पाटील, श्री विजय मेहेर, श्री अजय मेहेर, जिल्हा उपाध्यक्ष श्री कपिल म्हात्रे, श्री मयूर नाईक, श्री भूपेश राऊत, श्री देवदत्त मेहेर, श्री रुशल म्हात्रे, श्री अनिल राऊत तसेच मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या प्रसंगी आमदार सौ स्नेहाताई दुबे पंडित यांनी सांगितले की वसई विधानसभेतील प्रत्येक गाव आणि प्रत्येक वस्तीचा सर्वांगीण विकास हाच माझा ध्यास आहे. अर्नाळा परिसरातील नागरिकांच्या मूलभूत सुविधांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. रस्ते, पाणी, वीज, आरोग्य व शिक्षण या सर्व बाबींमध्ये दर्जेदार सुविधा देण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील राहणार आहोत. या भव्य भूमिपूजन सोहळ्यामुळे अर्नाळा परिसरातील विकास प्रक्रियेला आणखी गती मिळाली असून स्थानिक नागरिकांनी समाधान व आनंद व्यक्त केला.